तर आज हा कोणाचा कार्यक्रम आहे आणि इथं मी काय करतोय तर चला सांगतो. तर सकाळी मी लवकर रेडी होतो कारण आज माझ्या काकांच्या मुलाचा साखरपुडा असतो आणि माझ्याकडे असतात हे 2 बुटं, त्यामुळे यापैकी घालावे तरी कोणते यासाठी मी खूप कन्फ्यूज झालेलो असतो. मग काय हे बुटं फायनल करतो आणि निघतो काकांकडे जाण्यासाठी आणि सोबतच या कार्यक्रमासाठी माझे पप्पा सुद्धा आलेले असतात आणि इथं येऊन बघतो तर सर्व गाड्या रेडी असतात कारण भाई साखरपुडा असतो जळगावाला आणि लवकरच निघायचं असतं, त्यासाठी गाडीची पूजा चालू असते. कार्यक्रमाची आठवण राहावी म्हणून रीलवाल्या भाऊला बोलवलं होतं, जो की तिचे रील बनवण्यासाठी क्लिप काढायचं काम करत होता. मग काय आम्ही सर्वजण निघतो आणि मी तर रीलवाल्या भाऊसोबतच बसलो होतो आणि त्या भाऊकडनं मी थोड्याफार एडिटिंगच्या टिप्स वगैरे घेतो आणि भाऊ मला त्याचे एडिट केलेले व्हिडिओ दाखवत असतो. इथं आल्यावर सर्वांसोबत थोडा नाश्ता वगैरे करतो आणि दुसरीकडे तर इकडं फोटोशूट चालू असते. त्यानंतर भाऊची तर साखरपुड्यातच मिरवणूक काढण्यात आलेली असते, तेही बग्गीवर. म्हटलं भाऊच्या विषय तर लय खतरनाक आहे, त्याच्या अंदाजा तुम्ही यावरनं लावू शकता. आणि बग्गीवर तर वेगळ्याच अंदाजामध्ये खतरनाक फोटोशूट होत होती. त्यानंतर महाराजांची तर सर्व पूजेची तयारी झाली होती आणि मग भाऊ आणि त्यांची तर साखरपुड्यामध्येच लग्नासारखी एंट्री झाली होती. त्यानंतर मेन म्हणजे की रिंग सेरेमनीचा कार्यक्रम झाला आणि भाई या क्लिपवरनं तर तुम्ही समजू शकतात की साखरपुडा किती खतरनाक झाला होता. त्यानंतर सेलिब्रेशन म्हणून केक कापण्यात आला होता आणि त्यानंतर लास्टमध्ये जेवण वगैरे होतं आणि आजचा असा हा साखरपुड्याचा कार्यक्रम होता. बाकी भाई भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत मला फॉलो करायला विसरू नका.